रिपब्लिकन सेनेचा एल्गार आरक्षण उपवर्गीकरणाच्या कटाविरोधात सोलापुरातून मुंबईकडे संघर्षाची वज्रमूठ 30 जूनच्या ऐतिहासिक महामोर्चासाठी जय्यत तयारी आढावा बैठक व पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न। अनुसूचित जातींच्या घटनात्मक आरक्षणावर डल्ला मारण्याचा आणि आंबेडकरी समाजाची एकजूट खिळखिळी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपब्लिकन सेनेने आता निर्णायक संघर्षाची रणभेरी फुंकली आहे। रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 30 जून 2026 रोजी मुंबई येथे होणाऱ्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर जिल्ह्यात अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक, पक्षप्रवेश सोहळा आणि निर्धार सभा उत्साहात पार पडली। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या या ऐतिहासिक मोर्चासाठी सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भीमसैनिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबईकडे कूच करणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। आरक्षणावर घाला घालण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही आणि संविधानिक अधिकारांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल असा एकमुखी निर्धार बैठकीत करण्यात आला। यावेळी मार्गदर्शन करताना रिपब्लिकन सेना सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांनी अत्यंत परखड आणि आक्रमक भूमिका मांडली। ते म्हणाले, उपवर्गीकरण हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून अनुसूचित जातींच्या एकजुटीवर घाला घालण्याचा आणि बाबासाहेबांनी दिलेल्या घटनात्मक अधिकारांना कमकुवत करण्याचा डाव आहे। हा डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही। आरक्षण हे आमच्या संघर्षाचं, स्वाभिमानाचं आणि सामाजिक न्यायाचं प्रतीक आहे। त्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आता जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल। सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी समाज एकवटत असून 30 जून रोजी मुंबईत इतिहास घडवला जाईल। सोलापूर जिल्हा या लढ्यात आघाडीवर राहील आणि आपल्या एकजुटीची ताकद संपूर्ण राज्याला दाखवून देईल। यावेळी पक्ष विस्ताराला मोठी चालना मिळाली। अनेक सक्रिय तरुण सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश करून सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला। नवनियुक्त पदाधिकारी इस्माईल भाई शेख जिल्हा संघटक, रियाज भाई पटेल दक्षिण तालुका युवक अध्यक्ष, रशीद भाई शेख शहर संघटक, मतीन भाई सातखेड अल्पसंख्याक युवक शहर अध्यक्ष, नबीसा खरादी शहर संघटक, राज सोनवणे शहर मीडिया अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांच्या हस्ते सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले। या बैठकीस युवक जिल्हा अध्यक्ष विश्वजित सरवदे, शहर अध्यक्ष शरणू अण्णा हजारे, शहर उपाध्यक्ष किरण जोंजट, वरिष्ठ नेते दत्तात्रय राऊत, जिल्हा संघटक दाऊदभाई मुलानी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष महबूब शेख, शहर संपर्क प्रमुख विकी बनसोडे, मीडिया प्रमुख सद्दाम पठाण, दक्षिण तालुका अध्यक्ष वाहिद मुस्तफा यांच्यासह गणेश उपासे, गणेश निंबाळकर, मुर्तुजा, सलीम शेख, अमन शेख, इब्राहिम शेख आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत 30 जूनच्या संघर्ष मोर्चासाठी वाहतूक, निवास, कार्यकर्त्यांचं नियोजन, प्रचार मोहीम आणि जिल्हानिहाय जबाबदाऱ्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। उपस्थित सर्वांनी मोर्चा ऐतिहासिक करण्याचा निर्धार व्यक्त केला। बैठकीनंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तसेच संविधान रक्षण, सामाजिक न्याय आणि आरक्षण बचावासाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करण्याची सामूहिक शपथ घेतली। उपवर्गीकरणाचा धिक्कार असो, आरक्षण बचाव संघर्षाचा विजय असो, संविधान विरोधी कारस्थानांचा निषेध असो, रिपब्लिकन सेना जिंदाबाद, सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा विजय असो, उपवर्गीकरण हटवा, आरक्षण वाचवा, संविधान वाचवा, सामाजिक न्याय वाचवा, एकच नारा, एकच लढा, आरक्षण बचावाचा एल्गार मोठा। चला 30 जून रोजी लाखोंच्या संख्येनं मुंबईत धडक देऊया आणि सामाजिक न्यायाच्या या ऐतिहासिक लढ्याचे साक्षीदार बनूया। रिपब्लिकन सेना सोलापूर।